जय श्री मार्तंड. आजचा मार्तंड विजयचा अध्याय 19 आपल्याला सांगतो की श्रद्धा ही खऱ्या मनातून असेल तर प्रभू स्वतः मार्ग दाखवतात. चला तर मग या दिव्य अध्यायामध्ये आपण प्रवेश करूया. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुवे नमः, श्री मार्तंड भैरवाय नमः. जय जयाजी प्रताप दिनकरा, माया चक्र चाळका उदारा, मनी मल्ल असुर संहारा, उमावरा जगद्गुरु. जय जयाजी विषभूषणा, जय जयाजी अघनाशना, जय जयाजी प्रताप गहना, भक्ताहीन तू होसी. जे आळ घेते भक्तजन ते पुरवसी न लागता क्षण, तुझा महिमा जाणेल कवन यथा तथ्य दातारा. सनत कुमार सांगे ऋषींप्रती, मल्लासुरे ध्यानी धरली मूर्ती, हात धरुनी उभा चित्ती स्तवन प्रेमा धरिलासे. मल्लासुर विरक्त होऊन शिवास विनवी, कर जोडून म्हणे मी पापी असे दारुण, कृपा मजवर करी काम. मी पाप कर्मा निश्चित पाही, दैत्य कुळीचा अभिमान वाही, तुझा महिमा जाणला मी नाही, मंद अंध झालो मी. मी पापात्मा असे उमावरा, तुझा महिमा मी न जाणे दातारा. मी पाप कुमी बुडालो खरा, माझा उद्धार करी काम. या दुर्गती माझी बुडालो पशुपती, आता कायसी माझे गती, तुझी कृपा भगवती, लादता उद्धार होय माझा. अगा हे जीव काय स्वतंत्र असती, काय कर्तृत्व विषय निश्चती, शुभाशुभ कर्मे जे करती ते काय जीवा स्वाधीन असे. सर्व जीवांचा चालता होसी, सर्वांचा सूत्रधारी तू निश्चयसी, तुझे सत्तेने वर्तने जीवासी, प्राप्त हे मज गमतसे. आता माझे भ्रांती पडल संपूर्ण, नाशून गेले स्पर्शता चरण, अहंकार दैत्य कुळीचा दुर्जन, नासून गेला स्वामी या. तू सृष्टी उत्पन्न करता, चतुर्विध खानींचा निर्मिता, त्या माझी दैत्याची भिन्नता वेगळी कैसी कळेना. देवांवर अनुग्रह करसे, दैत्यांवर का निग्रह करसी, तुझी लीला तू जानसी, मज न कळे स्वामी या जगाचे ठाई सत्य करून, तू वर्तसी स्वइच्छा धरून, तैसे जग प्रवर्ते जाण हे मज सत्य भासतसे. या सर्व भूतांचे ठाई बुद्धी रूप तू वर्तसी पाही, मनोनी महेशा तुझ्या पायी नमस्कार असो त्रिवाचा. जो देव सर्व भूतांच्या ठाई ज्ञान रूपे वर्तसी पाही, मनोनी महेशा तुझे पायी नमस्कार माझा असो. स्वामी सर्व भूतांच्या ठाई क्षम रूपे वर्तसी पाही, मनोनी महेशा तुझे पाही नमस्कार असो त्रिवाचा. हे स्वामी सर्व भूतांच्या ठाई मोह तसे वर्तसी पाही, मनोनी महेशा तुझे पायी नमस्कार असो त्रिवाचा. हे दयाळा सर्व भूतांच्या ठाई तू काम रूपे वर्तसी पाही, मनोनी महेशा तुझे पायी नमस्कार असो त्रिवाचा. हे दया घना सर्व भूतांच्या ठाई भ्रम रूपे वर्तसी पाही, मनोनी महेशा तुझ्या पायी नमस्कार असो त्रिवाचा. अघनाशका सर्व भूतांच्या ठाई हर्ष रूपे वर्तसी पाही, मनोनी महेशा तुझ्या पायी नमस्कार असो त्रिवाचा. हे स्वामी सर्व भूतांच्या ठाई मद रूपे वर्तसी पाही, मनोनी महेशा तुझे पायी नमस्कार असो त्रिवाचा. हे भक्तवत्सला सर्व भूतांच्या ठाई आत्मरूपे वर्तसी पाही, मनोनी महेशा तुझे पायी नमस्कार असो त्रिवाचा. हे कृपाळू सर्व भक्तांच्या ठाई अहरूपे वर्तसी पाही, मनोनी महेशा तुझे पायी नमस्कार असो त्रिवाचा. हे दयाळा सर्व भूतांच्या ठाई वीर्य रूपे वर्तसे पाही, मनोनी महेशा तुझे पायी नमस्कार असो त्रिवाचा. हे स्वामी सर्व भूतांच्या ठाई क्रिया रूपे वर्तसी पाही, मनोनी महेशा तुझे पायी नमस्कार असो त्रिवाचा. हे स्वामी सर्व भूतांच्या ठाई शक्ती रूपे वर्तसी पाही, मनोनी महेशा तुझे पायी नमस्कार असो त्रिवाचा. हे कृपासागरा सर्व भूतांच्या ठाई लोभ रूपे वर्तसी पाही, मनोनी महेशा तुझे पायी नमस्कार असो त्रिवाचा. हे भक्त रक्षका सर्व भूतांच्या ठाई विद्या रूपे वर्तसी पाही, मनोनी महेशा तुझे पायी नमस्कार असो त्रिवाचा. हे विषकंठ भूषणा सर्व भूतांच्या ठाई भक्ती रूपे वर्तसी पाही, मनोनी महेशा तुझे पायी नमस्कार असो त्रिवाचा. कारुण्यदायक तू होसी, सर्वांचे कल्याण करीसी, सर्वांच्या संसारास मदत होसी, दयानी दे स्वामी या प्रपंचा व्यतिरिक्त होसी. अविद्या माया नाश तू करीसी, तुझी कृपा होय जयासी, तो जीव मुक्त होतसे. ऐशा तू आदिपुरुष निर्गुण, भक्तांसाठी जालासी सगुण, मनोनी चरणी लोटांगण घातले असे निज भावे. माझे पूर्वज पूजिलासी, तुझी तू साक्षात विष्णू दिससी,
माझे आराध्य ध्याता निश्चयसी प्रत्यक्ष मज दिसत असे. युद्ध करोनी तोषवले उमावरा, अमर्याद निंदा केली तातारा. या दुर्गती माझी बुडालो त खरा, तारी मज या वेळा. आता माझे अपराध क्षमा करी, परम पापी दुराचारी. आता या दुर्गतीतून काढी झडकरी, कृपा करी दीनवत्सला. अनुरेणूहून सूक्ष्म ब्रह्मांड साठवे ऐसे स्थळ दुर्गम, त्रैलोक्य सत्ता ऐसे वैभव परम. याचा माझा नमस्कार असो. हे स्वामी तू यज्ञ भोगता होसी, हव्य द्रव्य तूच निश्चयसी. यज्ञ करता तूच होसी, मनोनी नमस्कार असो. ऐसे करुणा वचने करोनी, मल्ले तोषवले भैरवा लागून. अष्ट व्हावे सद्गतीत होऊन, चरण न सोडी शिवाचे. मल्लासुराची भक्ती पाहून, शिव कृपा घन ओळला संपूर्ण. अनंत जन्मीचे तापन शमन, करता झाला उमापती. श्री मार्तंड बोले मल्लासुरासी, मने मज तोषवले युद्धेसी. आणि श्रवणे करून तोषविसी, तरी इच्छिला वर मागे का. तो वर मी तुझ अर्पण करीन, निसंदेह मागे मज लागून. हे एकता चिंताग्रस्त पाक शासन, झाला असे द्विजवर्या. इंद्र मने बुडाले घर, हा त्रैलोक्याचे राज्य मागेल गजर. तरी हा देईल त्रिपुर हर, संदेह काही असेना. शिवे वर्दितला दैत्यासी, तरी कोण निवारिता तयासी. त्याचा उपाय पुसावा कौनासी, म्हणून उभा साशंकित. गुरुने हे जाणून, सरस्वतीकडे पाहे संकेत करून. ती खून जाणून सहस्र नयन, सविता झाला वागदीश्वरी. जय जयाजी ब्रह्मनंदिनी, जय जयाजी पुस्तक धारिणी. जय जयाजी हंसवाहिनी, जय जगज्जननी आदिमाये. पूर्णचंद्रवदने मंदस्मिते, कमळासने अक्षमाला धरिते. सुरा असुरा आराध्य दैवते, कृपा गणे दयाळे. हा मल्लासूर दैत्य परम दुर्जन, यास मारवले बहुत यज्ञ करून. याने तोषविला मूडा निर्रमन, अतिस्तवे करोनिया. संतोषणी भोळा चक्रवर्ती, वर देता जाला मल्लाप्रती. तरी तो काय मागेल वराप्रती, हे मज कळे दयाळे. जरी त्रैलोक्याचे राज्य मागेल, तरी हा भोळा शंकर देईल. जरी मजवरी कृपा करील, तरी मल्लाचे जिव्हाग्री ऐसे का. इंद्राचे स्तवने करून, मल्लाचे जिव्हाग्री बैसे जाऊन. मल्ल शिव वचन ऐकून, नेत्र उघडून पाहत असे. शिव ध्यानी जडले चित्त, मल्ल अष्टभावे सद्गतीत. शिव भक्तीत झाला सक्त, अभिमान गळाला सर्वही. विकळ पडले शरीर, प्राण कासावीत होती फार. त कौतुक पाहे सत्वर, उभा समोर दैत्याच्या. मल्ले इंद्र अवलोकीला, क्रोधे अंतरी खवळला. शिवास स्तविते वेळा, काय मागो स्वामी या. दैत्य धैर्यवान प्रतापशूर, गरजून बोले स्वामी एक साचार. मने हा इंद्र माझे समोर, उभा असे दयाळा. हा माझा दासानुदास रुत्रारी, रंकवत तिष्ठ तसे माझे द्वारी. सहस्र वेळा धरुनी, माझे असुरी आणिलासे स्वामी या. मग मी कृपाळू होऊन, मृत्यू लागला तिथून. तो मी वीरशैनी पहुडल मनोन, कौतुक पाहून उभा असे. हे दयाळा त्रैलोकीचे राज्य, म्या निष्कंटक भोगिले सहज. पूर्ण भोग भोगिले सतेज, जे का दुर्लभ देवेंद्रा. जे इंद्रास वस्तू दुर्लभ, ते मजलागी असे सुलभ. माझे अंतकरण झाले नसे लोभ, कवनही वस्तूचा. आता परलोकाची चिंता करू, तुझ जिंकिले धरू. स्वामी तुझ्या दृष्टी समोरू, प्राण त्याग करीत असे. हे अष्टमूर्ती भैरवा, तू जैसा योद्धा मज असावा. युद्ध करोनी रणी जिंकावा, ते मनोरथ माझे सफल केले. आता मागणे काही नसे, तथापि स्वामी तुझ प्रार्थित असे. माझे नावे तू असावी, हेच देई दयानिधे. माझे नावाचे अक्षर, हे पूर्वीचे यावे साचार. येणे करून माझे अंतर, स्वस्थ होईल दयाळा. माझे मस्तकी ठेविला चरण, हा सर्व काळ असावा जाण. याचा वियोग एक क्षण होऊ नये स्वामी या. कोणी नरव्याधीग्रस्त असती, ते तुझ लागूनी उग्र नवस करीती. तुझे द्वारी पशुवत गळी लागती, त्यांची व्याधी नाशोनी जावा की. ऐशा तमोगुणी नवसासी, कोणी दोष न ठेवू यासी. जरी गुंतला आहेस माझे वचनासी, तरी हा निर्दोष असो की. त्याची इच्छा शीघ्र पुरवावी, आणि पशुसही गती व्हावी. ही माझी आळी पुरवावी, कृपा करून स्वामी या. कोणी अनेक नवस करून, तुझे लागी येतेस शरण. त्याचे मनोरथ पुरवावे पूर्ण, सुख द्यावे तयांसी. माझे प्राण प्रणयांचे ठाई, तुमचे स्तोत्र केले पाही.
ते नर भक्तीने पठन करतील लवलाही त्याचे मनोरथ पुरवावे. ऐसे जे तुझे भक्ती सादर त्यास रोग न व्हावा साचार. त्यास दरिद्राचा विटाळतील भर कदा काळी न व्हावा. त्यास परद्रव्याचा लोभ नसो परस्त्रीचा अभिलाष नसो. पापकर्मी मन न वसो हेची माझे मागणे असे. त्यासी दुःख स्वप्नी नसो कोणाच आश्चर्याची बुद्धी नसो. सर्व भूतांच्या ठाई दया वसो हेची मागणे माझे असो. त्यांची वाणी रसभरीत असो की लक्ष्मी त्यांचे गृही वसो की. त्यांची मान्यता सर्व लोकी निरंतर असो स्वामी या. जे नर नारी तुझे भक्तीस तत्पर त्याचे निकट तुम्ही राहावे साचार. त्यांचा अभिमान निरंतर असो द्यावा दयानिधे. ऐसा वर मागोनी मल्लासुर स्तब्ध होऊनी अवलोकी उमावर. हृदय मूर्ती साठवली सुंदर तो मुहूर्तांचे मान सरले. हे जाणूनी मार्तंड भैरव म्हणे त्वा जे मागिले वर. ते तुझ लागी दिदले साचार निश्चयसी जाणावे. शिवांचे वचन श्रवण करून मल्ल संतोषीला पूर्ण. तो त्रिशूळांची व्यथा दारुण होसी झाली द्विजोत्तमा. मले शिवासी नमन करून प्राण सोडिला न लगता क्षण. ज्योती निघाली अति दारुण ते मार्तंड भैरवांचे मुखी संचरली. शिवगणांची आज्ञा करी म्हणे हे मल्लांचे प्रेत झडकरी. नेऊनी ठेवी सिंहासनावरी आसन करू यांचे पे. गणे मल्लासुरांचे कलेवर उचलून ठेविले सिंहासनावर. परम तेजस्वी जैसा दिनकर निळवर्ण तनु शोभत असे. धन्य भाग्य मल्लासुरांचे ज्याचे शरीर गेले नसाचे. शिवे आसन केले बैसावयाचे त्याचे भक्तीच कोण तुळे. शिवास यश प्राप्त झाले देव हर्षे नाचू लागले. पुष्पवृष्टी होय ते वेळे आनंदमाय सुरवरा. शिवनंदीवर बैसले सभोवते गण चालिले. इंद्रादी देवते वेळे समागमे पदचारी जाताती. अनेक प्रकारे स्तव करीती ऋषी हर्ष नाचती. बंदीजन यश वर्णिती जय वाद्य वाजती अपार. ऐसे सकळ सुरवर शिवा समागमे चालती सत्वर. भेरी वाजती गजपृष्टीवर ऐसा मिरवत शिबिरा प्रति आलासे. देव पत्न्या ऋष्णी पत्न्या समग्र हाती घेऊन दीप पात्रे सुंदर. निरांजने ओवाळवळ्या सत्वर उभ्या असती ते वेळा. सर्व जय जयकार केला शिवनंदीवरून उतरला. जाऊन सिंहासनावर बसला अमर घाली ती लोटांगण. इंद्रादी देव चामरे घेऊन शिवमस्तकी ढाळी ती आनंदी करून. अष्टसिद्धिकर जोडून शिवानिकट तिष्ठती. अप्सरा नृत्य करीती गंधर्व सुस्वर गाती. किन्नर नृत्य करीती शिबिरी आनंद होत असे. इंद्रे महापूजा करून तोषविला मुळा निरमन. देवांचे शिबिरी आनंद पूर्ण होत असे द्विजवर्या. मल्लासुर निमलियावरी दैत्य पळून गेली नगरी. वर्तमान कळले राजद्वारी नगरी हाहाकार झाला असे. ती कथा सुंदर बहुत पुढील अध्यायी निरोपिली समस्त. या अध्यायाचे चरित्र अघनाशे श्रवण केली या श्रीमद बाजी चरणारविंद भ्रमर लक्ष्मी नारायणाचा कुमार अभिधान असे गंगाधर उपनाम कमळाकर जाणी जे स्वस्ती श्री मार्तंड विजय ग्रंथ सम्मत मल्हारी महात्म्य सदा परिसोद प्रेमळ भक्त निस्सिम मार्तंड उपासक जे श्री मार्तंड भैरवार्पणमस्तु. अशा प्रकारे जीवनामध्ये कितीही संकटे आली तरी मार्तंड प्रभूंवर पूर्ण विश्वास ठेवा. ते नक्कीच तुम्हाला मार्ग दाखवतील. जय श्री मार्तंड.